राज ठाकरे यांचं मनसैनिकांना पत्र, मराठी सक्तीबाबतचे आंदोलन थांबवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर मनसेचं आंदोलन स्थगित। परळीतील राख माफियांना लगाम, आता केवळ पैसे भरलेल्या एजन्सीज करणार राखेचा उपसा। 3 वर्षांनंतर निघालं राखेचं टेंडर। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात अभय कुरुंकर दोषी, हत्या प्रकरणातील आरोपींना 11 एप्रिलला शिक्षा सुनावणार। आरोपी राजेश पाटील यांची निर्दोष मुक्तता। ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 आमदार शिंदेच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांचा दावा, लवकरच पक्षप्रवेश करणार असंही केलं वक्तव्य। औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचं नामकरण रत्नपूर करा, भाजपा आमदार संजय केणेकर यांची मागणी। तर खुलताबादमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचीही मागणी। पुण्यातील मृत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। डॉक्टर घैसास आणि रुग्णालयावर कारवाईची केली मागणी। तर अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावलं टाकू, फडणवीस यांची प्रतिक्रिया। एका गर्भवतीचा बळी घेतल्यानंतर अखेर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती। कोणत्याही रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा निर्णय, विश्वस्तांच्या बैठकीत ठराव। सोलापुरात दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू, तर एका मुलीची प्रकृती गंभीर। खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली घटनास्थळी भेट। भाषण करताना भोवळ आल्यानं तरुणी कोसळली, निरोप समारंभाच्या कार्यक्रमात बीएससीच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू। धाराशिव जिल्ह्यातील परंडामधील घटना। कर्जमाफीच्या पैशांचं काय करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच सुनावलं। कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संताप।